सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीवेळी दाखल झालेल्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप करत भाजप नगरसेवक निशांत पाटील यांना अपात्र घोषित करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील करण्यात आली असून 2 जून रोजी सुनावणी होणार आहे। तसेच निशांत पाटील यांनी नैतिकतेच्या आधारावर नगरसेवक पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी देखील मोरे यांनी केली आहे। निशांत पाटील यांच्याबद्दल काय तक्रार तुम्ही दिलेली आहे आणि याच्यावरची सुनावणी कधी होणार आहे का? सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडे मी माहिती अधिकारात माहिती घेतलेली। सातारा नगर परिषदेची सन 2025 जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये जे प्रतिज्ञापत्र नगरसेवकांनी भरून दिलेलं आहे त्या नगरसेवकामध्ये निशांत पाटील हे भाजपचे नगरसेवक आहेत। तसेच सातारा नगर परिषदेमध्ये पक्षप्रतोद म्हणून ते भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करतात, सुशिक्षित आहेत। असं असताना सुद्धा त्यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात त्यांचा महाबळेश्वर येथील जो बंगला आहे त्याची नोंद या प्रतिज्ञापत्रात दिलेली नाही। त्याच्यामुळे माहिती लपवलेली आहे। 281 भारतीय दंड संहितेचं जे कलम आहे त्या कलमानुसार त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि त्यांना अपात्र करावा अशी मागणी केली। त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांत सातारा यांची नेमणूक केलेली आहे चौकशी अधिकारी म्हणून आणि त्यांनी 2 जून रोजी सुनावणी ठेवलेली आहे। सुनावणी दरम्यान त्यांनी त्यांची कागदपत्र सादर करायचे आहेत। माहिती अधिकारात आपल्याला जी मिळालेली कागदपत्र आहेत ती त्या ठिकाणी आपण सबमिट करणार आहे आणि या अतिरिक्त जर माहिती मिळाली त्यांनी कुठली संपत्ती लपवली असेल तर त्याची सुद्धा विवरण वेळच्या वेळी मी प्रांताधिकाऱ्यांना सादर करणार आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।